Hi student, let us start our paper second and first chapter, that is commission, brokerage and discount. So first in this chapter we are going to see commission and brokerage. First we see what is meant by commission, and all of you are familiar with the word commission. So commission means what? The amount or the charges paid by an agent, paid to an agent for doing the some work on the behalf of some other person. It is an charge or the charges paid to an agent. The charges paid to an agent for doing the some work on the behalf of other person. On the behalf of other person is called as commission. Is called as a commission. Commission means the charges paid to an agent for doing the some work on the behalf of some other person, and it is fixed. The value of commission is fixed. Its value is always fixed. And mostly the commission is in percentage. And the value of commission, it is in percentage always. That means suppose एखादं तुम्हाला काहीतरी घर वगैरे विकायचं, if you have to sell a house of rupees 15,000 and the agent takes commission at 5%. An agent takes a commission of 5%. Then the amount of agent, आता suppose त्या घराचं किंमत किती आहे, that is 15,000 and the commission rate is 5%. Then the commission to an agent is equal to, how to find the commission, that is amount into 15.5%, that is 5 upon 100. That means the two zeros will get cancelled and 15 into 5, 75. So the commission on the amount of 15,000, the commission of agent is rupees 750. So या पद्धतीने आपल्याला काय करायचं, कमिशन फाइंड आउट करायचं. And there are many types of commission or many types of agent, that is commission agent. Next one is broker, then optimier, next one is factor and Dale Credier agents. So there are many types of agents. So first one is commission agent. Commission agent म्हणजे काय, तर जो तुम्हाला एखादी वस्तू सेल करून दिली तर त्या अमाउंट वरती तो काय घेणार आहे तुमच्याकडनं, कमिशन घेतो. सो त्यांना काय म्हणायचं, कमिशन एजंट. नेक्स्ट वन आहे ब्रोकर. ब्रोकर्स कशाला म्हणतात, जे ब्रोकर्स काय करतात, दोन्ही पार्टीज कडून म्हणजे सेलर्स कडून आणि बायर कडून दोन्ही पार्टीज कडून काय घेतात, ते कमिशन घेतात. सो दी फर्स्ट टाइप ऑफ एजंट, दॅट इज कमिशन एजंट. कमिशन एजंट म्हणजे ह्यांचं काम काय असतं, आयदर ते विकून देतात और घेऊन देतात. मग तुम्हाला काय म्हणजे त्यांना एकाच पार्टीकडनं कुणाकडून तरी कमिशन मिळतं. नेक्स्ट सेकंड होता ब्रोकर. ब्रोकर टेक्स कमिशन फ्रॉम बोथ दी पार्टीज, दॅट इज बायर अँड सेलर. आणि हे जे कमिशन घेतात ब्रोकर, यांना काय म्हणतात, ब्रोकरेज. नेक्स्ट वन होता ऑप्टिमिया. आता हे सुद्धा एजंट्स असतात. कधी कधी काही वस्तूच अशा निलावामध्ये विकल्या जातात. त्यावेळी काय होतं की जो सगळ्यात मोठी तुमची बोली लावेल त्याला काय केलं जातं, ती अमाऊंट किंवा जी काय वस्तू सेल करायला ठेवलेली आहे, ज्याची सगळ्यात जास्त हायेस्ट बिडर असते, त्याला ती वस्तू विकली जाते. त्यांना काय म्हणतात, ऑप्टिनियर. आणि ह्यांना जास्तीत जास्त कमिशन दिलं जातं. नेक्स्ट आहे जो फॅक्टर आहे. आणि लास्ट वन आहे, दॅट इज डेल क्रेडियर एजंट. डेल क्रेडियर एजंट. डेल क्रेडियर एजंट ह्याच्यामध्ये पुन्हा सेम एजंट सारखंच असतं, फक्त इथे काय केलं जातं की जर तुमचा पुढचा जो सेलर आहे तो जर बायर असेल, विकत घेणार आहे, तो जर पैसे द्यायला अनेबल असेल, तर त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल हे कुणाला धरलं जातं,
डेल क्रेडियर एजंटला धरलं जातं. आणि जर तो अनेबल असेल पैसे द्यायला तर ती जी अमाऊंट आहे ती कुणाकडनं घेतली जाते, तो जो मध्यस्थी करणारा डेल क्रेडियर एजंट आहे त्याच्याकडनं ती अमाऊंट काय केली जाते, पे केली जाते. आणि ह्या ज्या एजंट्स आहेत ह्यांच्यापेक्षा डेल क्रेडियर एजंटला ही अमाऊंट ही नेहमी जास्त मिळते. सो दिस इज सम टाइप्स ऑफ अवर एजंट्स. Now, next one point, that is a discount. There are two types of discount, that is trade discount and cash discount. Discount, that is trade and cash. ट्रेड डिस्काउंट and कॅश डिस्काउंट. सो फर्स्ट ट्रेड डिस्काउंट हा जो डिस्ट्रीब्युटर आहे, पूर्ण सपोज एखादा टीव्ही विक्रेता आहे तर जो पूर्ण होल एरियामध्ये जो डिस्ट्रीब्युटर असतो तो सुरुवातीला काय करतो, तुमची जी मूळ प्राइस आहे, इनव्हॉइस प्राइस म्हणतो आपण तिला, तिच्यावरती तुम्हाला काहीतरी पर्सेंटमध्ये डिस्काउंट दिला जातो. त्याला काय म्हणायचंय, ट्रेड डिस्काउंट. आणि पुन्हा जी मूळ किंमत आहे, सपोज त्याची काहीतरी प्राइस आहे किती, 15 लाख आहे, वस्तूची प्राइस किती आहे, 15 लाख आहे. आणि त्या 15 लाख वरती तो जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याने किती पर्सेंट डिस्काउंट दिला असेल, 2% डिस्काउंट दिला असेल. आणि कॅश डिस्काउंट दिला असेल 3%. सर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, ही पूर्ण त्याची जी इनव्हॉइस प्राइस आहे, दॅट इज मूळ किंमत म्हणतो आपण त्याला, इट इज कॉल्ड एज इनव्हॉइस प्राइस, ह्याच्यावरती त्याने ट्रेड डिस्काउंट किती दिला, 2%. सो हाऊ टू फाइंड दिस डिस्काउंट, दॅट इज 2%, दॅट इज 2/100. इथे जी काय तुम्हाला रक्कम मिळेल 30,000, ह्याच्यावरती पुन्हा त्या डिस्ट्रीब्युटरने तुम्हाला कॅश डिस्काउंट हा किती ठेवलेला आहे, सो 3%, दॅट इज 3/100, दॅट इज 900. जी काय तुमची अमाऊंट असेल. सो दिस इज डिफरन्स इन बिटवीन ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट हा तुम्हाला मूळ किमतीवरती दिला जातो आणि त्याच्यानंतर मूळ किमतीमधून तो मायनस करून पुन्हा तुमची अमाऊंट येते, त्याच्यावरती जो डिस्काउंट मिळतो तो कशावरती दिला जातो, आपल्याला कॅश डिस्काउंट मध्ये दिला जातो. आणि हा जो आहे तो तुमचा मग कॅटलॉग प्राइस असतील, लिस्ट प्राइस असतील, मार्केट प्राइस म्हणूयात आपण त्याला. इट गिव्स ऑन कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस और इट मे बी अ मार्केट प्राइस और मार्केट प्राइस. आणि हा जो कॅश डिस्काउंट आहे हा आपल्याला कशावरती दिला जातो, जी तुमची कॅश येईल त्याच्यावरती दिला जाणारा डिस्काउंट, दॅट इज कॅश डिस्काउंट. नाउ वी सी नेक्स्ट, दॅट इज सम अब्रिव्हिएशन्स. फर्स्ट वन इज इनव्हॉइस प्राइस. Invoice price is equal to list price, or it is also called as catalog price. List price minus cash discount. List price minus cash discount. Next one, selling price. Selling price, or it is also called as net selling price. Net selling price is equal to invoice price minus cash discount. And next one is, that is profit. Profit means SP minus CP. Profit is equal to selling price, or it may be also called as a net selling price. That is generally we write that is SP minus CP. Selling price means cost price. And loss is equal to CP minus SP. CP minus SP. म्हणजे जर तुमची सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, प्रॉफिट होतं. आणि इफ कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस देन देयर इज लॉस ऑफ loss in amount. Now we start to solve our exercise, that is first exercise in our chapter, that is exercise number 1.1. So see first example there. You must remember this formulae, don't forget this. First, an agent charges 12% commission
agent charges 12% commission on the sales. What does he earn if the total sale amounts to rupees 48,000 and what does the seller get? क्वेश्चन समजून घ्यायचं सुरुवातीला पहा. एक्झाम्पल्स ही अतिशय सोपी आहेत, फक्त व्यवस्थित तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्यायचं त्या ठिकाणी. काय म्हटलेलं आहे पहा, एजंटचं जे चार्जेस कमिशन आहे ते किती दिलंय तुम्हाला या ठिकाणी 12% दिलेलं आहे आणि त्यांनी अमाऊंट दिलेली आहे. जर टोटल सेल अमाऊंट ही 48,000 असेल देन हाऊ मेनी अमाऊंट गेट दी चार्जेस अँड what does the seller get? So first we have to find the commission at 12% on 48,000. So agent's commission म्हणूयात आपण त्याला. गिव्हन काय काय दिलंय तुम्हाला? एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1. गिव्हन कमिशन रेट दिलाय त्याने, that is 12% आणखी अमाऊंट सेल अमाऊंट दिली आहे. सेल अमाऊंट इज इक्वल टू 48,000. then we have to find the agent's commission first. आता पहा एजंटचं कमिशन किती या रकमेवरती 12% आणि अमाऊंट किती असेल, अमाऊंट दॅट इज 48,000 into 12%, that is 12/100. So 48,480 into 12, that is इथे मल्टिप्लाय करून घ्या. 480 into 12, 4 12 zeros are 0, 12 8s are 96, carry 9 and 12 4s are 48. 48 plus 9, that is 57. So the amount gets to an agent is rupees 5,760. Now we have to find what does the amount seller get. So seller gets, आता तो जो सेलर आहे त्याला किती अमाऊंट मिळेल, टोटल अमाऊंट मधून एजंटचं कमिशन मायनस करायचं आपल्याला. सो सेलर गेट्स अमाऊंट इज इक्वल टू सेल अमाऊंट मायनस कमिशन. सेल अमाऊंट that is 48,000 minus 5,060, that means 0 0. 10 minus 6 hence it is 4, 9 minus 7 that is 2, and here 7 minus 5 it is again 2 and that is 4. So seller gets the amount that is 42,240. So agent's commission, agent gets rupees 5,760 and seller gets the amount rupees 42,240. क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत, फक्त तुम्ही केअरफुली एक्झाम्पल घ्यायचंय. एजंटला कमिशन होतं जी तुमची सेल अमाऊंट आहे त्याच्यावरती 12%. सो फर्स्ट वी फाइंड दी agent's commission on the amount of 48,000, that is 12%. So divide 12/100. Then this is a commission, agent's commission. So seller gets the amount that is sale amount minus its agent's commission. This is the original amount which gets to seller. Now see next example, that is a salesman receives rupees 3,000. So, a salesman receives 3% commission on the sales up to 50,000. and 4% commission on the sales over rupees 50,000. Then find its total income on the sale of 2 lakh. क्वेश्चन्स पुन्हा समजून घ्यायचे. पहा काय म्हटलंय, जर 50,000 पर्यंत सेल होत असेल तर त्यावरती कमिशन किती दिलेलं आहे, त्यांनी 3% कमिशन दिलंय. अँड ओव्हर 50,000 असेल तर कमिशन किती दिलेलं आहे, 4% कमिशन. देन फाइंड द टोटल इन्कम ऑन द सेल ऑफ रुपीज 2 lakh. सो फर्स्ट example number 2. % commission up to rupees 50,000
3% commission up to rupees 50,000. So first find the commission on rupees 50,000, that is 3% into 3 divided by 100. Since it is 300 and 5 is a 50. So the agent gets commission of rupees 1500 at rate 3%. नाउ त्यांनी आता पुढे काय म्हटले पा, जर 50,000च्या अबोव ओव्हर सेल होत असेल तर त्यावरती कमिशन किती दिलेलं आहे त्यांनी 4%. सो फर्स्ट हियर फाइंड कमिशन 4% कमिशन ओव्हर रुपीज 50,000. म्हणजे जर 50,000 पेक्षा जास्त सेल होत असेल तर त्यावर कमिशन किती दिलेलं आहे 4%. But here we find the commission up to 50,000. Total sale amount is equal to 2 lakh. So here we find the commission on 50,000. Therefore, the amount over 50,000 is equal to 2 lakh minus 50,000. That means which is 1,50,000. So we have to find the 4% commission on this amount. Therefore, the 4% commission on rupees 1,50,000 is equal to 1,50,000 into 4 divided by 100. So here again 2 zeros will get cancel, 0 again 0 and 15 fours are 60. So this is a commission over rupees 50,000 and this is a commission up to rupees 15,000. So we have to find its total commission. Therefore, from 1 and 2, total commission is equal to, that is 1,500 plus it is 6,000. That means that is 7,500. This is the total commission over rupees 2 lakh, over 50,000. Now see next question, that is question number 3rd. Mrs. Saraswati was paid rupees 88,000 as a commission on the sale of computers at the rate of 12.5%. If the price of each computer was rupees 32,000, then how many computers did she sell? क्वेश्चन पहा, तिने जी सरस्वती आहे मिसेस सरस्वती त्यांना किती कमिशन पेड केलंय 88,000 ऍट अ रेट ऑफ 12.5%. आणि आणखी काय म्हटलं त्यांनी, दी प्राइस ऑफ ईच कम्प्युटर इज रुपीज 32,000. एका कम्प्युटरची प्राइस ही रुपीज 32,000 आहे आणि त्यांनी जे कमिशन दिलंय ते किती दिलेलं आहे 88,000 दिलंय आणि त्या कमिशनचा रेट जो आहे तो किती ठेवलेला आहे त्यांनी 12.5% ऑन ईच कम्प्युटर. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द कमिशन ऑन वन कम्प्युटर. आणि असे तिने किती कमिशन दिलेलं आहे 88,000. मग असं त्याला किती कम्प्युटर सेल केले म्हणजे तेवढं कमिशन मिळेल. सो फर्स्ट राईट लेट कमिशन at 12.5%, commission at 12.5% on 32,000 because price of one computer is rupees 32,000. Therefore 32,000 into 12.5 divided by 100. So again here this will get cancelled, that is 320 into 12.5. So take the product and write the answer. So I am writing here 320, 125. Take the product. 5 2s are 10 here. Next 2 2s are 4 and carry 1 is 5. So 2 1s are 2. Next 3 5s are 15. 3 2s are 6. 6 plus 1 7 and 3 1s are 3.
C 0 again 10, 9 plus 1 10, and here it is 4. That is 4,000. Selling amount, that is the commission is of rupees 4,000. Now see here, Mrs. Saraswati paid 88,000. Miss Saraswati paid rupees 88,000 as a commission. आता पुन्हा व्यवस्थित लक्षात घ्यायचं, एका कम्प्युटरवरती त्याला 12.5% कमिशन दिलंय. सो commission of agent on each computer is rupees 4,000, and here the total commission of agent is 88,000, and here we have to find the total number of computers she said, that is total number of computers is equal to total commission divided by commission per computer is equal to total commission is rupees 88,000 and commission per computer is 4,000. So 88 divided, that is 22. Total number of computers. That means Mrs. Saraswati sells 22 computers as a commission of rupees 88,000. Now see next example, that is example number 4. Anita is allowed 6.5% commission on the total sale made by her plus a bonus of 1.5% on the sale over rupees 20,000 if her total commission amount to rupees 3,400. Find the sale made by her. Now see here, Anita is allowed 65% commission total sale made by her. म्हणजे ती जेवढे काय सेल बनवेल त्याच्यावर सेल्स करेल त्याच्यावरती तिला 6.5% कमिशन आहे. नेक्स्ट त्यांनी आणखी म्हटलंय प्लस जर तिने सेल ओव्हर 22,000 केला तर पुन्हा त्याच्यावरती तिला 0.5% काय दिला जाणार आहे, बोनस मिळेल. आणि तिचं टोटल कमिशन दिलंय त्यांनी तुम्हाला 3,400. देन फाइंड दी टोटल नंबर ऑफ सेल्स शी मेड. सो फर्स्ट लेट शी मेड X sales. Let total sale made by Anita be X. Total sales made by Anita be X. आता त्या टोटल सेल वरती तिला कमिशन किती ठेवलेलं आहे, 6.5%. कमिशन ऍट 6.5% ऑन टोटल सेल. कमिशन ऍट 6.5% ऑन टोटल सेल. And total sale of Anita be X is equal to, that is X into 6.5 divided by 100, that is 6.5x upon 100. Now see, X1 condition is given here. If she made the sale over 20,000, then she gets the bonus of 0.5% on her sale. That is, she gets bonus of 0.5% on sales over rupees 20,000. So the amount is equal to X minus 20,000. So her total sales are X and sales over 20,000, that is X minus 20,000. आणि त्या अमाउंट वरती सेल्स ओव्हर 20,000 झाले, that means the sales over 20,000 is X minus 20,000. That is, she gets bonus at 0.5% on X minus 20,000 is equal to
x minus 20,000 into 0.5%, that is 1/2 divided by 100. So x minus 20,000 into 1/2 into 100. The bonus on the amount of rupees. So see, the total is equal to x minus 20,000 into 1/2 into, that is here, it is not 100, that is 1/100 into 1/200. Now the total commission of Anita, here total commission of Anita is given to be rupees 3,400, and here we find the commission on total sale and the commission over 220,000, that is 6.5x upon 100 plus x minus 20,000 divided by 200 is equal to total commission, that is 3,400. So first here we take denominator as same. So here I am multiplying by 2, then the denominator is 200. That is 2 into 6.5, that is 13x divided by 200 plus x minus 20,000 divided by 200 as it is equal to 3,400. Now the denominator is same here, 13x x minus 20,000 is equal to into 200. So 13x plus x, since it is 14x minus 20,000 is equal to zeros. 2 into 4 8 and 2 3s are 6, that is 68,000. Therefore 14x is equal to 68,000 minus it is 20,000. Therefore 14x is equal to, take subtraction, 0 0 0, 8 minus 2, that is 6, and it is 66. Therefore 68,000 and 22,000, sorry, here it is plus 2,000, here minus, since here it is plus, that is 68 plus 20, it is 70,000. Therefore x is equal to 70,000 upon 5. So here 14 5s are 70, and next it is again it is 30. Therefore the total sale made by the Anita be rupees 50,000. X means what? Total sale made by the Anita. Therefore Anita made the total sales of rupees 50,000. Now you should try to solve the next example. In next lecture we see remaining part of examples.